सो अवर टॉपिक फॉर टुडे इज आपण एक प्रोजेक्ट बनवू युजिंग लॉजिस्टिक रिग्रेशन आणि आपण त्यात आज बघणार आहोत की आपण कुठलं एक मशीन लर्निंगचा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे जे की थ्रू दिस लॉजिस्टिक रिग्रेशन आपण एक सॉल्व करू शकतो. सो फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल आपण कॅगलमध्ये जाऊया, kaggle.com. देन इथं डिफरंट टाईपचे डेटा सेट्स अवेलेबल आहे. मग आपण इथं डेटा सेट्स एक्सप्लोर करूया अँड थ्रू द डेटा सेट आपण हे बघूया की आपण कुठला प्रोजेक्ट बनवू शकतो. सो इथं आपल्याला डिफरंट टाईपचे डेटा सेट मिळतात. तर मग आपण बघूया हार्ट डिसीज डेटा सेट. मग त्या हार्ट डिसीज डेटा सेट, जसं की आपण एक डेटा सेटचं प्रेडिक्शन बघितलं होतं. मग त्या डेटा सेटमध्ये आपण प्रेडिक्ट करत होतो व्हॉट आर द चान्सेस की एका पर्सनला डायबिटीज आहे की नाही. मग सेम हार्ट डिसीज डेटा सेट आपल्याला मिळतो. थ्रू दॅट आपण प्रेडिक्ट करतो की आयदर दिस पेशंट हॅव डायबिटीज, हार्ट डिसीज ऑर नॉट. मग त्यासाठी आपण एक चांगला डेटा सेट शोधूया पहिले तर. This isn't available. सो सर्च हिअर डेटा सेट्स. मग इथं आपल्याला एक जे हार्ट डिसीजचे डेटा सेट्स आहे ते मिळून जाईल. तर मग हा एक डेटा सेट आहे. या डेटा सेटमध्ये सगळे कॉलम अवेलेबल आहे, जसे की एज, जेंडर, चेस्ट पेन टाईप, रेस्टिंग ब्लड प्रेशर, सिरम. तर मग ह्या सगळ्या आपल्याला स्टॅटिस्टिक्सनुसार आपण डिफाईन करू शकतो आयदर अ पेशंट हॅव असं हार्ट डिसीज ऑर नॉट. मग यासाठी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल तर हा डेटा सेट डाउनलोड करून घ्यायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला सगळे जे फीचर्स आहे ते रिक्वायर्ड आहे सध्या. तर मग आपण इथं सिलेक्ट ऑल करून घेऊ, अप्लाय, देन डाउनलोड दिस डेटा सेट. मग द नेक्स्ट स्टेप इज आपल्याला एक गुगल कोलॅबची नोटबुक क्रिएट करायची आहे. Google Colab. Just click here, create a new notebook. So our title 47. सो जितक्या रिक्वायर्ड लायब्ररीज आहेत त्यांना आपण इम्पोर्ट करून घेऊया. फर्स्ट स्टेप. सो रिक्वायर्ड लायब्ररीज यासाठी पांडाज, इम्पोर्ट पांडाज ॲज PD, इम्पोर्ट numpy ॲज NP, इम्पोर्ट numpy ॲज NP. तर मग ह्या लायब्ररीज इम्पोर्ट केल्या. मग त्यानंतर आपल्याला अजून काही लायब्ररी लागणार आहे, त्या म्हणजे की जे आपण वापरतो ट्रेन टेस्ट स्प्लिट अँड लॉजिस्टिक रिग्रेशनसाठी. मग आपण त्या पण इम्पोर्ट करून घेऊया. इम्पोर्ट फ्रॉम sklearn डॉट मॉडेल सिलेक्शन import train test split. Then from sklearn dot linear model import logistic regression. मग आपण ह्या लायब्ररीज यांना इम्पोर्ट करून घेतलं. देन नेक्स्ट स्टेप इज आपण काल ज्या मॅट्रिसेस पण बघितले होते ते आपण आत्ताच इम्पोर्ट करून घेऊया. फ्रॉम sklearn डॉट मॅट्रिक्स import accuracy score, कॉमा, देन अजून आपल्याला पाहिजे कन्फ्युजन मॅट्रिक्स अँड क्लासिफिकेशन रिपोर्ट. सो
सो आपण लायब्ररीज इम्पोर्ट करून घेतल्या. मग इथं आपण ही फर्स्ट स्टेप आहे आपल्या प्रोजेक्टची, की आपण त्या लायब्ररीज इम्पोर्ट करून घेतल्या ज्या आपल्याला रिक्वायर्ड आहे. सो व्हाईल डिझायनिंग युअर प्रोजेक्ट आपण असं नाही करत की डायरेक्ट पूर्ण प्रोजेक्टाचं आपण फर्स्ट ऑफ ऑल सुरू करतो, तर मग आपल्याला त्याचे फेजेस फॉलो करावं लागतात. फर्स्ट आपण लायब्ररीज डिफाईन करतो व्हाईल क्रिएटिंग प्रोजेक्ट. त्याआधी पण काही रिक्वायरमेंट्स आहे. पहिले तर आपल्याला रिक्वायरमेंट गॅदरिंग करावी लागते. तर मग आपला प्रोजेक्ट जो असतो तो एक SDLC लाईफ सायकल फॉलो करतो. SDLC मीन्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. मग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये काय, फर्स्ट स्टेप तर असते आपली रिक्वायरमेंट गॅदरिंग. रिक्वायरमेंट मग आता आपण पहिले तर रिक्वायरमेंट गॅदर केली. आपल्याला सिस्टम कुठली बनवायची आणि त्याचं पर्पज काय असणार आहे. तर मग आपण पहिलं ते डिफाईन केलं की आपल्याला सिस्टम अशी बनवायची आहे ज्यात आपण हार्ट डिसीज प्रिडिक्ट करणार आहे, आणि थ्रू दॅट त्याचं आउटपुट आपल्याला हे पाहिजे की आपण जस्ट काही इनपुट डेटा देऊ त्याला, आणि इनपुट डेटा दिल्यानंतर आपल्याला जी आपली सिस्टम आहे ती प्रिडिक्ट करून देईल की आयदर दॅट पेशंट हॅव हार्ट डिसीज ऑर नॉट. मग आपल्याला हा डेटा इथं मिळाला. मग आपल्याला इथं आपले इनपुट्स आणि आउटपुट्स क्लिअर झाले. मग त्यानंतर त्यासाठी आपल्याला डेटा शोधायचा आहे की हा डेटा आपल्याला कुठं मिळेल. मग सेकंड पार्ट आपण जो डेटा आहे तो कॅगलमध्ये शोधला. मग कॅगलमध्ये आपल्याला तो डेटा मिळाला. मग आपल्याला तो डेटा ॲनालाइज करायचा आहे की कुठल्या टाईपचा आहे, त्याच्यातले इनपुट कोणते असू शकतात आणि टार्गेट व्हेरिएबल कोणतं असू शकतं. मग आपण तो ॲनालाइज केल्यानंतर मग आपण येतो ॲक्च्युअल प्रोजेक्ट डेव्हलपमेंटला. मग प्रोजेक्ट डेव्हलपमेंटला आपण आलो तर मग पहिले तर आपल्या व्हाईल क्रिएटिंग प्रोजेक्ट आपण पहिले तर सगळ्या लायब्ररीज त्या इम्पोर्ट करतो. मग थ्रू दॅट आपण आता नेक्स्ट स्टेपकडे जातो आहे की आपण आता डेटा सेट जो लागतो आहे तो इम्पोर्ट करतो आहे. सो DF इज इक्वल टू pd.read_csv, आणि त्यासाठी आपल्याला आपली जी CSV फाईल आहे ती अपलोड करावी लागेल पहिली. तर मग आपण इथं आपली CSV फाईल अपलोड केली, जी की आत्ता आपण डाउनलोड केली. व्हॉट इज द नेम ऑफ इट, heart.csv. ओके. अँड इथं आपल्याला इन पॅरामीटर आपल्या जे CSV फाईलचं नाव आहे ते पास करायचं आहे. येस वैशाली. ओके, आपण इथं ही फाईल पास केली. देन त्यानंतर आपण बघूया की आपली डेटा फ्रेम ॲक्च्युअल आहे कशी. तर मग आपण इथं तो जो डेटा आहे तो बघितला थ्रू df.head. मग df.headमध्ये आपल्याला ते सगळे मिळून जातील कॉलम्स, आणि त्यांचं जितके जितके व्हॅल्यूज येत्या. तर मग आपल्याला इथं एज, सेक्स, CP, ट्रेस्ट, BPS, तर मग हे सगळे जे पॅरामीटर्स आहे ते आपल्याला इथं मिळून जातील. मग यातलं आपलं कोणते एजपासून तर THAL पर्यंत आपले काय आहे ते सगळे इनपुट पॅरामीटर्स आहे. अँड टार्गेट इज अवर टार्गेट व्हेरिएबल, जे की आपण प्रेडिक्ट करणार आहे थ्रू अवर डेटा सेट. तर मग जेव्हा जेव्हा डेटा आपल्याकडं, मग नेक्स्ट स्टेप इज आपण डेटा ॲनालाइज करतो की आपले इनपुट आपल्या डेटामधनं कुठले घ्यायचे आणि आउटपुट कुठले घ्यायचे. मग त्यानंतर आपल्या जर डेटा सेटमध्ये अशा व्हॅल्यूज असल्या ज्या की व्हॅल्यूज न्यूमेरिकल फॉर्मॅट्समध्ये नाही, तर मग न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये नाही, तर मग त्यासाठी आपल्याला जर मग आपल्या डेटा सेटमध्ये एकच व्हॅल्यू आहे, लेट्स से की मेल, फिमेल, यस, नो या टाईपच्याच व्हॅल्यू आहे, मग आपण त्याला लेबल इनकोडिंग करू शकतो. म्हणजे आपण त्यांना लेबल्स देऊ शकतो. मीन्स जर आपल्या डेटा सेटमध्ये ट्रू फॉल्स असा डेटा अवेलेबल आहे, तर मग आपण असं डिफाईन करू शकतो 1 इज इक्वल टू ट्रू अँड 0 इज इक्वल टू फॉल्स. मग अशी आपल्या टोटल डेटामध्ये लेबल एन्कोडिंग होऊन जाईल. जसं की आपण एक प्रिव्हियस प्रोजेक्ट क्रिएट केला होता आणि त्या प्रोजेक्टमध्ये केलेलं होतं. मग आपण ती लेबल एन्कोडिंग केली, तर मग आपला डेटा न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये क्रिएट होऊन जातो आणि आपण तो पास करू शकतो टू अवर मॉडल. मग त्या थ्रू आपलं मॉडेल जे आहे ते ट्रेन होऊन जाईल. पण मग आता आपल्याकडे जो डेटा आहे तो ऑलरेडी लेबल एन्कोडेड आहे, म्हणजे यात कुठल्या आपल्याकडं स्ट्रिंग व्हॅल्यूज अवेलेबल नाही. सो आपल्याला याची रिक्वायरमेंट नाही की आपण याला लेबल एन्कोड करावं. बट यात आपल्याला हे चेक करावं लागतं आर देअर एनी नल व्हॅल्यूज. जर नल व्हॅल्यूज असल्या तर आपल्याला त्या रिमूव्ह करायचे आहे. आणि जर म्हणजे काही डेटा आहे जो रिक्वायर्ड फॉर्मॅटमध्ये नाही, जसं की आपल्याला इंटिजर फॉर्मॅटमध्ये पाहिजे तो डेटा आणि इंटिजर फॉर्मॅटमध्ये नाही,
तर मग आपल्याला त्याला तसं कन्वर्ट करावं लागतं. आणि प्रत्येक ई स्टेपसाठी आपल्याला वेगवेगळं जे सिंटॅक्स आहे ते लिहावे लागतात. सो यू कॅन गो वन बाय वन. म्हणजे आत्तापर्यंत आपण जर तसे सगळे कवरच केले जितके जितके रिक्वायर्ड असतात एक प्रोजेक्टमध्ये क्रिएट करण्यासाठी. स्टील जर तुम्हाला काही एरर येतो आहे, जसं की तुम्हाला अशी कुठली कन्सेप्ट भेटती जी की कवर नाही झालेली, सो फॉर दॅट यू कॅन गो थ्रू इंटरनेट, तुम्हाला ते भेटून जाईल. मग इथपर्यंत आपण बघितलं की df.head. मग आपल्याला याचे टोटल सगळं हे बघायचं आहे की याची साईज काय. मग त्यासाठी df.shape. मग शेपमध्ये आपल्याला मिळतं की आपले नंबर ऑफ रोज किती आहे आणि नंबर ऑफ कॉलम्स किती आहे. सो नंबर ऑफ रोज आर 1025 अँड नंबर ऑफ कॉलम्स आर 14. तर मग ही झाली आपल्या डेटाची साईज. देन नेक्स्ट पार्ट इज df.info, जिथं आपल्याला प्रत्येक कॉलमचा आपल्याला काउंट मिळतो की त्यात किती एंट्रीज आहे, नल व्हॅल्यू आहे का त्यात काही अवेलेबल, आणि त्याचा डेटा टाईप कोणता आहे. तर मग इथं आपल्याला टोटल आपल्या कॉलमचा काउंट मिळाला, राईट. आणि इथं नॉन नल काउंट मिळाला, म्हणजे किती अशा व्हॅल्यू आहे ज्या नॉट नल आहे. तर मग आपल्या इथं सगळ्याच ज्या कॉलममध्ये व्हॅल्यू आहे त्या नॉट नल आहे, त्यात कुठल्या नल व्हॅल्यूज अवेलेबल नाही. आणि त्यांचे डेटा टाईप जे आहे ते इंटिजर अँड फ्लोट अशा फॉर्मॅट्समध्ये आहे. ओके. सो नेक्स्ट पार्ट इज आपण बघतो df.describe. म्हणजे त्या जितका आपला डेटा सेट आहे त्याचं डिस्क्रिप्शन. तर मग आपल्याला इथं त्याचा काउंट मिळतो की हे व्हेरिएबल्स आहे त्यांचे काउंट किती आहे. काउंट, मीन, स्टँडर्ड डिव्हिएशन, मिनिमम, मॅक्झिमम. तर मग काउंटमध्ये आपल्याला इथं मिळतं की किती व्हॅल्यूज रिपीट झालेल्या त्याच्यात, युनिक व्हॅल्यूज किती. तर मग सॉरी, नॉट युनिक, की किती व्हॅल्यूज आहेत त्यात. मग सगळ्यांमध्ये 1025 व्हॅल्यू आहे, कारण की नल व्हॅल्यूज अवेलेबल नाही, दॅट्स वाय. मग त्यांचा म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू कोणती आहे, तर मग ॲव्हरेज व्हॅल्यू आहे 54, परत 94. मग अशा वेगवेगळ्या आपल्याला या व्हॅल्यूज मिळून जाईल. मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे आणि मिनिमम व्हॅल्यू किती आहे. आणि बाकीचे 25% क्वांटाईल, 50% क्वांटाईल, 75% क्वांटाईल. तर मग हे क्वांटाईल मीन्स की आपल्या डेटा सेटमधल्या 25% व्हॅल्यू कोणतं आहे, 50% व्हॅल्यू कोणते आहे, आणि 70 म्हणजे 25% डेटा आहे त्याचा ॲव्हरेज, 50% डेटा आहे त्याचा ॲव्हरेज, आणि 75% डेटा आहे त्याचा ॲव्हरेज. मग हे आपल्याला इथं मिळतं. सो अवर मेन पार्ट इज की आपल्याला आता नेक्स्ट स्टेप, आपला जो डेटा आहे यामधला आपल्याला त्याचे फीचर्स आणि जे टार्गेट व्हेरिएबल आहे यांना आपल्याला डिवाईड करायचं असतं 2 पार्ट्समध्ये. मग जिथं आपण एक्स आणि वाय व्हेरिएबल अशा यात प्लॉट करतो त्याला. तर मग आपण एक्स व्हेरिएबल हे करूया. एक्स इज इक्वल टू df.drop. मग यात कुठला कॉलम आहे, कॉल टार्गेट, कॉमा ॲक्सिस इज इक्वल टू 1 अँड वाय इज इक्वल टू df ऑफ टार्गेट. ओके. आता एक्स आणि वायमध्ये आपला जो डेटा आहे तो डिवाईड झालेला आहे. मग एक्सचे जर आपण कॉलम प्रिंट केले, एक्स डॉट कॉलम्स, तर मग इथं आपल्याला कुठपर्यंत कॉलम दिसत आहे, THAL पर्यंत. आणि आपला जो टार्गेट कॉलम आहे यातून ड्रॉप झालेला आहे, म्हणजे यात तो कॉलम नाही राहिलेला, बाकीचे सगळे कॉलम्स आहे म्हणजे आपले इनपुट्स. हे झालं आपलं इनपुट. अँड वाय डॉट कॉलम्स, वायमध्ये एकच व्हॅल्यू आहे कॉल टार्गेट, सो तीच आपल्याला मिळेल. आपलं वाय पण प्रिंट झाला ज्यात की एकच कॉलम अवेलेबल आहे कॉल टार्गेट. मग या डेटातून आपल्याला नेक्स्ट स्टेप काय असते की आपला डेटा स्प्लिट करायचा इंटू 2 फेजेस, इंटू 2 पार्ट्स. मग ते 2 पार्ट कोणते, मग ते 2 पार्ट आहे आपलं फर्स्ट तर ट्रेनिंग 80% अँड टेस्टिंग 20%. बट कालचा डेटा आपण जेव्हा बघितला तर मग आपण तो किती 75%च ट्रेनिंगसाठी वापरला होता, आणि 25% आपण टेस्टिंगसाठी वापरला होता. तर मग आपण आज पण तसंच ट्राय करूया, किंवा आपण ट्रेनिंगसाठी जास्त डेटा वापरूया आणि टेस्टिंगसाठी कमी वापरूया, जेणेकरून आपल्या मॉडेलला ट्रेन होण्यासाठी जास्त डेटा मिळेल आणि त्याची ॲक्युरेसी आपल्याला एक चांगली ॲक्युरेसी मिळेल. सो आपण आता जो डेटा आहे तो डिवाईड करूया. दिदे,
सो आपण जो डेटा आहे त्याला दोन पार्टमध्ये डिवाइड करूया, ट्रेनिंग अँड टेस्टिंग. मग त्यासाठी x_टेस्ट आपण एक व्हेरिएबल क्रिएट केलं. देन पहिले तर ट्रेन व्हेरिएबल असेल x_train, देन x_टेस्ट y_train, y_test and is equal to train टेस्ट स्प्लिट. यात आपण डेटा कुठला पास करतो, x y. आपलं x म्हणजे इनपुट्स, y म्हणजे आउटपुट, जे टार्गेट व्हेरिएबल येते. मग त्यानंतर टेस्ट साईज इज इक्वल टू, मग आपण टेस्ट साईज जी आहे ती आज फक्त आत्तापर्यंत आपण 0.2 ठेवत होतो. मग आपण फक्त ही 0.15 ठेवूया. म्हणजे फक्त 15% डेटा आहे जो आपण फक्त टेस्टिंगसाठी यूज करतो आहे. अँड रँडम स्टेट म्हणजे आपला डेटा रँडमली सिलेक्ट झाला पाहिजे आपल्या डेटा सेटमधनं. मग ती आपण डिफाईन करूया 43. तर मग आपण इथं आपला एक्सट्रेन जो डेटा आहे त्याची साईज बघूया की तो किती आहे. एक्सट्रेन.शेप. सो 871 कॉलम्स आहे जे आपण यूज करतो आहे फॉर ट्रेनिंग. अँड xtest.shape 154 रोज आहे जे आपण यूज करतो आहे फॉर टेस्टिंग. सो ट्रेनिंगसाठी आपण यूज करतो आहे 871 आणि टेस्टिंगसाठी आपण यूज करतो आहे 154. मग हा डेटा आत्तापर्यंत आपल्याला मिळाला जो की आपण ट्रेनिंग अँड टेस्टिंग पार्टमध्ये डिवाइड केला आहे. आणि नेक्स्ट स्टेप जे आहे, आता आपण या सिमिलर स्टेप्स अराउंड 5 प्रोजेक्टसाठी रिपीट केलं आहे. फक्त लॉजिस्टिक ते लिनियर रिग्रेशनसाठी काही चेंज झालं तर की आता ही स्टेप जी आहे, जसं की मी इथं मॉडेल क्रिएट करतो आहे, मॉडेल इज इक्वल टू, आता आपण इथं लॉजिस्टिक रिग्रेशनला कॉल करतो, लॉजिस्टिक रिग्रेशन. आणि लिनियर रिग्रेशनसाठी आपण काय करत होतो, इथं लिनियर रिग्रेशनला कॉल करत होतो. जस्ट ही स्टेप चेंज होती, बाकीची कुठलीच चेंज होत नाही. त्यामुळं इतक्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला म्हणजे क्लिअर तर पाहिजेच. 1000. मग त्यानंतर मॉडेल डॉट फिट. आता मॉडेलमध्ये आपण जो डेटा आहे त्याला फिट केलं, एक्सट्रेन अँड वायट्रेन. ओ, मॉडेल इज नॉट डिफाईन. ओके, आपलं लॉजिस्टिक रिग्रेशनचं मॉडेल क्रिएट झालं. मग आता या मॉडेलच्या काही प्रॉपर्टीज त्या बघूया आपण. मॉडेल डॉट. आता मग मॉडेल डॉट जेव्हा करतो ना आपण, तेव्हा आपल्याला त्या मॉडेलच्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्या बघायला मिळतात. तर मग इट इज मॅथमॅटिकल थिंग्स की त्याचं कोएफिशियंट किती आहे, इंटरसेप्ट किती आहे, असं सगळं. तर मग मॉडेल डॉट कोएफिशियंट, मॉडेल डॉट इंटरसेप्ट. तुम्हाला जस्ट फक्त आयडिया पाहिजे की मॉडेल डॉट कोएफिशियंट आणि मॉडेल डॉट इंटरसेप्ट असतं. मग याचं इन डिटेल नॉलेज आहे ते फक्त म्हणजे जे ॲक्च्युअल मशीन लर्निंग इंजिनियर्स असतात किंवा जे खूप हाय कॉम्प्लेक्स सिस्टम्सवर काम करतात, तर मग त्याचं ॲक्च्युअल नॉलेज म्हणजे याचं ॲक्च्युअल नॉलेज त्यांना पाहिजे. तर मग कोएफिशियंट आणि इंटरसेप्ट जस्ट फक्त या प्रॉपर्टीज असतात, तुम्ही फक्त इतकं रिमेंबर करा. ओके. मग यानंतर काय झालं, आता आपलं मॉडेल जे ते क्रिएट झालं. मग यानंतर सेम की आपल्याला आपला जो टेस्टिंग डेटा आहे, मग त्या टेस्टिंग डेटा थ्रू आपल्याला हे क्रिएट करायचं की आपला प्रिडिक्शन्स करायची ज्या टेस्टिंग डेटावर आहे आपल्या मॉडेल थ्रू. मग मॉडेल डॉट प्रिडिक्ट एक्सटेस्ट. ओके, आपण टेस्टिंग डेटाला प्रिडिक्ट करतो आहे जो आपल्या मॉडेल थ्रू. आणि मग आपण एक डेटा फ्रेम क्रिएट करून घेऊया कॉल्ड प्रिडिक्शन्स. प्रिडिक्शन रिझल्ट्स इज इक्वल टू pd डॉट डेटा फ्रेम. मग इट इज ॲक्च्युअल अँड इट इज व्हॉट वी प्रिडिक्टेड. इथं एक डेटा फ्रेम क्रिएट झाली आणि आपण आता ही डेटा फ्रेम प्रिंट करूया. प्रिडिक्शन रिझल्ट डॉट सॅम्पल. लेट्स से की मला याच्या 15 व्हॅल्यू पाहिजे. तर मग इथं ॲक्च्युअल डेटा होता 1 आणि आपल्या मॉडेलने प्रेडिक्ट केला आहे 1 0 0. सो ओव्हरऑल
काही काही ठिकाणी असा डेटा आहे जो की मॉडेल चुकीचा प्रिडिक्ट करत आहे, बट आपण जे ॲक्युरेसी स्कोर्स आपण ते बघूया. आणि आपण आज हे पण बघूया की आपले जे पॅरामीटर्स आहे ते स्लाइटली चेंज करून बघूया. जसं की आपण टेस्टिंग डेटाची साईज 15 केली तर मग त्याची साईज इन्क्रीज करून बघूया. तर मग अशा मेथड्सने किंवा आपण पहिले तर एकदा आपल्या मॉडेलचा सध्याचा जो ॲक्युरेसी स्कोर आहे तो जनरेट करूया. ओके, मग टू जनरेट ॲक्युरेसी स्कोर आपल्याला जस्ट यूज करायचं आहे ॲक्युरेसी स्कोर, देन इन दिस वाय टेस्ट कॉमा वाय प्रेड इंटू 100, म्हणजे आपल्याला पर्सेंटेजमध्ये आपला जो मॉडेलचा स्कोर आहे तो मिळेल. मग 84% आपल्या मॉडेलचा जो आहे ॲक्युरेसी स्कोर आहे. सो इट इज फुल्ली डिपेंडंट ऑन डेटा, की आपण डेटा आपला कसा अवेलेबल आहे त्या थ्रू आपल्या मॉडेलची ॲक्युरेसी तयार होते. मग जर डेटा चांगला असला तर मग आपलं मॉडेल म्हणजे इट इज नॉट व्हेरी मच कॉम्प्लेक्स टू अंडरस्टँड. मग तेव्हा जे मॉडेल आहे तो आपला डेटा असं क्रिएट होऊन जातो की मॉडेलच्या मेमरीमध्ये मॉडेल एक्झॅक्टली प्रिडिक्ट करू शकतं. जसं की कालचं जे मॉडेल होतं आपलं त्याची अराउंड 98% ॲक्युरेसी होती. मग तो डेटा कॉम्प्लेक्स नव्हता अंडरस्टँड करण्यासाठी. बट आत्ता आपल्याकडे जास्त व्हेरिएबल्स आहे. कालच्या डेटासाठी आपल्याकडं टोटल 8च फीचर्स होते आणि त्यावरून आपल्याला एक टार्गेट व्हेरिएबल प्रेडिक्ट करायचं होतं, राईट. पण आज काय, आज आपल्याकडं टोटल 13 फीचर्स आहे ज्यावरून आपल्याला एक टार्गेट व्हेरिएबल प्रिडिक्ट करायचं आहे. मग जशी कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते डेटा सेटमध्ये तर तेव्हा असं रिक्वायरमेंट असते की आपला डेटा जास्त पाहिजे. आणि मग जेव्हा जास्त डेटाने मॉडेल आपण ट्रेन करूया मग तेव्हा आपला डेटा ट्रेन होतो. मग ते मॉडेल आपल्या डेटा थ्रू ट्रेन होतं. मग इथं आपली आली ॲक्युरेसी स्कोर. मग त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कन्फ्युजन मॅट्रिक्स. कन्फ्युजन मॅट्रिक्स मग यामध्ये आपल्याला पास करायचे वाय टेस्ट, वाय अंडरस्कोर टेस्ट आणि वाय प्रेडिक्शन्स, जे की आपण जो रिझल्ट आहे ते प्रेडिक्ट केले ते. ओके, तर मग लेफ्ट साईडला असतो आपला ॲक्च्युअल पॉझिटिव्ह अँड ॲक्च्युअल निगेटिव्ह आणि टॉप साईडला असतं आपलं की प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह आणि प्रेडिक्टेड निगेटिव्ह. मग आपल्या ॲक्च्युअल पॉझिटिव्ह व्हॅल्यू होत्या 57 आणि आपण ॲक्च्युअल पॉझिटिव्ह व्हॅल्यू जितक्या होत्या त्यातल्या आपण 57 ज्या व्हॅल्यू आहे त्या पॉझिटिव्हच होत्या आणि आपण पॉझिटिव्ह प्रेडिक्ट केलं आहे. आणि ॲक्च्युअल काही निगेटिव्ह व्हॅल्यू होत्या मग त्या निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे 0 होतं आपण 0च प्रेडिक्ट केलं आहे. आणि इथं काय झालं आहे तर मग इथे 13 अँड 11. मग 13 अँड 11 काय आहे तर मग 13 अँड 11 अशा व्हॅल्यू आहे. मग 13 मीन्स इथं 1 होती ॲक्च्युअल व्हॅल्यू पण आपण 0 प्रिडिक्ट केली आहे. आणि इथं 0 होती ॲक्च्युअल व्हॅल्यू पण आपण 1 प्रिडिक्ट केलं आहे. तर मग आपण त्यासाठी एक फंक्शन क्रिएट करून घेऊया DF. सो आपण आपलं मॉडेल जे पण डेटा प्रिडिक्ट करतं आहे त्यावरून एक क्लिअर अंडरस्टँडिंग आली पाहिजे. मीन्स ॲट लास्ट आपल्याला रिझल्ट पाहिजे की ॲक्च्युअल व्हॅल्यूज काय मिळाल्या आहे आपल्याला मॉडेलमधून. जसं की 0-1 तर नाही शो करू शकत ना आपण. मग आपल्या डेटा सेट म्हणजे 0 मीन्स नो हार्ट डिसीज आणि 1 मीन्स देअर आर चान्सेस ऑफ हार्ट डिसीज. मग आपण एक फंक्शन क्रिएट करून घेऊ त्यासाठी DF प्रिडिक्ट. मग आपण इथं न्यू डेटा घेतो आहे, न्यू पेशंटचा डेटा. मग त्यानंतर आपण काय करतो आहे त्या डेटाला पहिले तर आपण प्रिंट करूया, प्रिंट न्यू पेशंट. आणि त्यानंतर काय करतो आहे आपण मॉडेलमधून प्रेडिक्ट करायचा त्या न्यू पेशंटचा डेटा. आणि न्यू पेशंटचा डेटा आपण जेव्हा आपण प्रेडिक्ट करूया तेव्हा तो आपल्याला इथं दिसेल. न्यू पेशंट इज इक्वल टू np.array. No, not this.
तर मग आपण इथं पहिली तर डेटा प्रिंट केला, मग मॉडेलमधून आपण त्याचं प्रिडिक्शन करून घेऊया. मग प्रेड इज इक्वल टू मॉडेल डॉट प्रिडिक्ट आणि मॉडेलमधून काय प्रिडिक्ट करणार आहे आपण, न्यू पेशंटचा डेटा. मग न्यू पेशंटचा डेटा आपण एकदा प्रिडिक्ट केला, इफ प्रेड इज इक्वल टू 0 मीन्स पर्सन डोंट हॅव एनी डिसीज. पेशंट इज नॉट हॅव्हिंग हार्ट डिसीज आणि पेशंट इज हॅव्हिंग हार्ट डिसीज. मग आता हे याचे मिनिंग झाले. मग आपण हे फंक्शन क्रिएट केलं आहे. सो आपल्याला कधी पण आता हा जर डेटा यूज करायचा असला आपण इझिली करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता आपण एक नवीन पेशंटचा डेटा प्रेडिक्ट करूया युजिंग सॅम्पल. प्रिडिक्ट मग आपण एक नॉर्मल जो डेटा आहे आपल्या डेटा फ्रेममधनंच एक डेटाला आपण प्रिडिक्ट करूया df डॉट सॅम्पल आणि एकच डेटा. तसं ते बाय डिफॉल्ट एकच देतं, जस्ट आपण तरी पण आपण इथं कंडिशन देऊया डॉट ड्रॉप टार्गेट अँड ॲक्सिस इज इक्वल टू 1. ओके, हा कुठला आपला डेटा अवेलेबल आहे आता इथं हा. मग इथपासून तर इथपर्यंत आपला हा डेटा आहे आणि त्या डेटासाठी आपल्या मॉडेलने प्रेडिक्ट केलं आहे पेशंट इज नॉट हॅव्हिंग हार्ट डिसीज. मग आपला इथं जो नवीन पेशंटचा डेटा आहे तो आपण इथं प्रेडिक्ट करूनच घेतलेला होता इथं. तर मग ड्रॉप आपण कुठे केलं आहे, न्यू पेशंट. मग आपण एक ॲक्च्युअल डेटा घेऊया आणि त्या ॲक्च्युअल डेटामधून परत एकदा प्रेडिक्ट करूया. तर मग इथं आता डिफरंट टाईपच्या पेशंटसाठी इथं आपल्याला रिझल्ट्स मिळतील. पेशंट इज हॅव्हिंग हार्ट डिसीज, पेशंट इज हॅव्हिंग नॉट हॅव्हिंग. तर मग असे वेगवेगळे जे रँडम सॅम्पलसाठी आपल्याला इथं रिझल्ट्स मिळत आहे. मग आपण एक डेटा घेऊया आपल्या डेटा फ्रेममधनं df डॉट सॅम्पल. तर मग हा डेटा आहे. मग या डेटासाठी आता इथं एक्सपेक्टेड असं आहे की आउटपुट जे असावं ते 0 असावं. मग आपण बघूया की आपलं मॉडेल काय प्रिडिक्ट करते त्यासाठी. तर मग आपण एक न्यू डेटा क्रिएट करूया. न्यू डेटा इज इक्वल टू np डॉट ॲरे. मग इन ब्रॅकेट आपला जो डेटा आहे तो पास करायचा आहे आपल्याला इथं, नॉट टार्गेट मग थ्रू दिस न्यू डेटा आपण प्रिडिक्ट करूया प्रिडिक्ट न्यू डेटा. पेशंट इज नॉट हॅव्हिंग हार्ट डिसीज आपल्याला जो इथं म्हणजे इथं काय मिळालं आहे ॲज 0 दिलं आहे आणि आपलं जे आउटपुट होतं त्यासोबत करेक्टली मॅच होतं आहे. म्हणजे आपलं मॉडेल करेक्टली वर्क करतं आहे आणि त्याची जी आत्ताची करंट ॲक्युरेसी आहे ती 84% आहे. तर मग असंच डिफरंट टाईपचे सिस्टम तुम्ही ॲज अ प्रोजेक्ट बनवू शकता अँड विच कॅन यू यूज इन युअर फायनल इयर प्रोजेक्ट्स. म्हणजे इतक्या सिम्पल तर नाही राहणार, बट अशाच डिफरंट टाईपचा तुम्ही प्रॉब्लेम कुठला सॉल्व करताय त्यावर डिपेंड करतं. तर मग यातच असे आपण काही सिस्टम्स आहे की थ्रू दॅट आपण ॲनालाइज करू शकतो की एका ट्रीचा टाईप म्हणजे ॲज अ आपण इनपुट देतो इमेजेस आणि थ्रू दॅट आपण एका ट्रीचे टाईप्स वगैरे ते ॲनालाइज करू शकतो किंवा ऑब्जेक्ट्स. मग ते पण आपण अपकमिंग लेक्चर्सला बघूया.
तर मग अजून एक कन्सेप्ट आहे कॉल्ड ओव्हर फिटिंग अँड अंडर फिटिंग, आपण ती कवर करूया आणि देन तुमच्या आपण प्रोजेक्टचं बघूया. ओके, तर मग इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट्स असले तर मग आत्ताच विचारून घ्या. येस. सर हां. तेव्हा आपण फाईल अपलोड करतो तेव्हा झिप फाईल मध्ये येते ते कॅनल ऍप वरून साईड वरून. हो, कॅगलमधून आपण जेव्हा डाउनलोड करतो ना एक फाईल, मग तेव्हा ती एक झिप फॉर्मॅटमध्येच असते. त्याला आपल्याला अनझिप करावं लागतं. लेट्स से की आपण इथं सर्च केलं कॅगल आणि ते इथं, होतच नव्हतं करत होते. हो, इथं आपण डेटा सेट सर्च केला तर मग नॉट दिस, इथं आपण डेटा सेट फिल्टर करतो आहे आणि एक डेटा सेट डाउनलोड करायचा आहे आपल्याला. आणि आपण जेव्हा इथं डाउनलोडवर क्लिक करतो तो मग इथं डाउनलोड डेटा सेट ॲज झिप नावाचा ऑप्शन आहे. मग आपण इथं डाउनलोड करतो जेव्हा तो डेटा सेट, मग आता हा archive.zip नावाची एक फाईल डाउनलोड होते इथं. मग जेव्हा आता ही archive.zip नावाची फाईल डाउनलोड होते, आपल्याला हिला अनझिप करावं लागतं. आता अनझिप करण्यासाठी ना जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट या फाईलवर डबल क्लिक करायचं आहे आणि विंडोज सिस्टममध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल कॉल्ड एक्स्ट्रॅक्ट ऑल. मग तुम्ही ज्या एक्स्ट्रॅक्ट ऑल ऑप्शनवर क्लिक केलं तर मग तुमची जी फाईल आहे ती अनझिप होऊन जाईल. आता ही मी एक मॅक सिस्टम यूज करतो आहे, इथं डिफरंट आहे. इथं जस्ट आपल्याला एंटर क्लिक, आपण डबल क्लिक केलं यावर, तर मग डबल क्लिक केल्यानंतर आपली जी फाईल आहे ती अनझिप होऊन जाते. ओके, आता archive.zipमधून hurt2.csv नावाची फाईल मला मिळून गेली. फॉर नॉर्मल जी विंडोज सिस्टम असते, मी तुम्हाला त्यासाठी पण शो करतो. जस्ट अ मिनिट.
सो इथे एक विंडो सिस्टम आहे आणि या थ्रू आपण जस्ट गो टू कॅगल आणि आपण जेव्हा कुठली पण एक झिप फाईल डाउनलोड करतो आहे लेट्स से हा एक डेटा सेट आहे. आता आपण डेटा सेट सिलेक्ट केलं. सो आपल्याला जितके रिझल्ट्स मिळतील ते ॲज अ डेटा सेट फॉर्मॅटमध्ये मिळतील. आणि आपण जेव्हा इथं क्लिक करतो आहे डाउनलोड डेटा सेट ॲज झिप, सो तुमचा जो डेटा सेट आहे तो डाउनलोड झालेला असेल आणि आत्ता आपण ॲक्च्युअल डेटा सेट हा डाउनलोड नाही करत आहे. मग तुम्ही जेव्हा आता त्या डेटा सेटमध्ये जाशाल तर मग त्या फाईलवर गेल्यावर एक्स्ट्रॅक्ट ऑल नावाचं ऑप्शन येईल. मग ते एक्स्ट्रॅक्ट ऑल नावाचं आपण ऑप्शन थ्रू जेव्हा ती फाईल एक्स्ट्रॅक्ट करतो आहे त्या याच सेम फोल्डरची एक फाईल क्रिएट झालेली असेल, हेच सेम फोल्डर क्रिएट झालेलं असेल आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये. मग त्या फोल्डरमध्ये तुम्हाला जी CSV फाईल आहे ती मिळून जाईल. सो इन्स्टेड ऑफ झिप तुम्ही ती CSV फाईल कॉपी करायची आणि तुमच्या प्रोजेक्टला अपलोड करायची. ओके. सो दिस इज हाऊ यू कॅन गेट युअर फाईल. मग आपल्या दोन कन्सेप्ट्स आहे कॉल्ड ओव्हर फिटिंग अँड अंडर फिटिंग. आपण या बघूया. ओव्हर फिटिंग अँड अंडर फिटिंग इन मशीन लर्निंग. सो आत्तापर्यंत आपण बघितलं की आपण एक मॉडेल ट्रेन कसं करतो युजिंग अवर डेटा. मग आत्ता आपण जेव्हा एक मॉडेल ट्रेन करतो आहे तर मॉडेल काय करतं की त्या डेटामधून काही ज्या स्टॅटिस्टिक्स आहे ते अंडरस्टँड करण्यास ट्राय करतं. मग जेव्हा त्या जो डेटा आहे त्याला अंडरस्टँड करतं तर मग त्याची ती एक इंटरनल मेमरी क्रिएट करतं. पण मग ती इंटरनल मेमरी क्रिएट करताना काही अशा कन्सेप्ट्स आहे की थ्रू दॅट त्याला काही प्रॉब्लेम्स येतात मॉडेलला आपल्याला. मग ते प्रॉब्लेम्सला आपण म्हणतो अंडर फिटिंग अँड ओव्हर फिटिंग. मग आता हे दोन टाईपचे प्रॉब्लेम आहे. व्हॉट इज अंडर फिटिंग की अंडर फिटिंग मीन्स अंडर फिटिंग happens when the model fails to learn important patterns. It performs poorly on both training data and testing data as well. Under fittings happen due to model is too simple, very high regularization, features are weak or missing, not enough training आणि हाय बायस. मग अंडर फिटिंग मीन्स की आपण डेटा तर प्रोव्हाइड करतो आहे मॉडेलला बट आपलं मॉडेल जे आहे ते खूप वीक आहे. आपल्या डेटामधून काही ते अंडरस्टँड करत नाही. म्हणजे असं कन्सिडर करा की आपण 10,000 रोजचा डेटा एका मॉडेलला दिला आहे ॲज अ इनपुट ट्रेन करण्यासाठी. बट तरी पण आपल्या मॉडेलची ॲक्युरेसी ही 60% 70% अशीच राहते. म्हणजे काय होतं आहे की आपण चुकीचं मॉडेल यूज करतो आहे आणि चुकीचं मॉडेल यूज केल्यामुळं आपल्या मॉडेलला तितकी अंडरस्टँडिंग नाही येते की ते त्या डेटामधून काही पॅटर्न लर्न करू शकेल. तर मग काही वेळेस काय होतं की मॉडेल जे आहे ते डेटाला अंडरस्टँड करण्याच्या ऐवजी त्याचे रिमेंबर करून ठेवतं. अंडरस्टँडिंग अँड रिमेंबर करणं ह्या दोन्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. अंडरस्टँडिंग म्हणजे लेट से मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला ॲडिशन शिकायची आहे 2 नंबर्सची. तर मग आपण ॲडिशन कसं शिकतो की 5+2 किती होतं, तर मग 5+9. मग असे आपण ॲडिशन ॲक्च्युअल आपण त्याच्यावर ऑपरेशन्स परफॉर्म करतो आणि ते आपण रिझल्ट्स गॅदर करतो त्यातनं. पण मग रिमेंबर करणं म्हणजे मी 5+2 = 7, 5+9 = 14, 2+3 = 5. आता असे रिझल्ट मी सगळे रिमेंबर करून ठेवले. मग आता जर मला जितके रिझल्ट्स मी रिमेंबर केलेले हे सगळे जर सोडून मला दुसरं कोणी काही जर विचारलं की लेट्स से व्हॉट इज 4+2, मग आपल्याकडे ते आन्सर नाही राहणार. कारण की त्या केसमध्ये काय केलं आहे मॉडेलने रिमेंबर करून ठेवलं आहे. सो आपला मॉडेलने अंडरस्टँड केलं पाहिजे ना की रिमेंबर केलं पाहिजे. दॅट्स वाय आपण ते रँडम स्टेट्स वगैरे ते यूज करतो आपला व्हाईल स्प्लिटिंग द डेटा. म्हणजे आपला मॉडेल काय करेल की जो डेटा आहे त्याला अंडरस्टँड करेल. मग अंडर फिटिंग केव्हा होते की आपण मॉडेलला डेटा दिला आहे ट्रेनिंगसाठी पण मग त्यावर ते नीट परफॉर्म नाही करत आहे. मग दॅट इज कॉल्ड अंडर फिटिंग.
मग कधी कधी ती कशाने होते, बायस पण असू शकतं डेटामध्ये. मग म्हणजे आपल्या डेटा सेटमध्ये जो डेटा अवेलेबल आहे तो जास्त, जसं की आत्ता आपण जो डेटा बघितला तो हार्ट डिसीज प्रिडिक्शनसाठी बघितला. तर मग जर आपल्याकडं लेट से आपल्याकडं 1000 कॉलम्स आहे आणि 1000 रोजमधले 950 रोज जे आहे ते हेच शो करतं की पेशंटला हार्ट डिसीज आहे. आणि मग आपलं मॉडेल, म्हणजे मॉडेलचे कॉम्प्लेक्स त्याने जे मॅथमॅटिकल अल्गोरिदम्स वगैरे क्रिएट केले इंटरनली, मग ते काही डिफाईन करतात. मग म्हणजे आता आपलं मॉडेल बायस झालं. मग ते काय कन्सिडर करतं की कुठला जरी डेटा आला, तर म्हणजे मेजॉरिटी डेटाला जास्त म्हणजे ते प्रेडिक्ट केलं आहे आपल्या डेटानुसार की डायबिटीज आहेच. तर मग मेजॉरिटी मग आपलं मॉडेल असं कन्सिडर करतं की कुठला जरी डेटा आला तर मग प्रत्येक डेटाला डायबिटीज आहेच. मग त्याला म्हणतात बायस. म्हणजे कुठलं तरी मॉडेल त्या डेटावर ट्रेन झालं, दॅट्स वाय मॉडेल आता प्रेडिक्ट पण तसंच करू राहिलं की जसं त्या डेटामध्ये व्हॅल्यूज आहे त्यानुसार, म्हणजे ज्या व्हॅल्यूज त्याला जास्त दिसले त्या डेटानुसार त्याने त्यावरच पॅटर्न तयार केले की कस्टमरचा डेटा, सॉरी, जो युजरचा डेटा आहे तो कसा आहे, की डायबिटीज आहे किंवा नाही. बायस म्हणजे इट इज लाईक अज्युमिंग ऑल बर्ड्स कॅन ओनली बी स्मॉल अँड फ्लाय, सो मॉडेल फेल्स टू रिकॉग्नाइज बिग बर्ड्स लाईक ऑर्केस्ट्रिक अँड पेंग्विन्स दॅट कांट फ्लाय गेट बायस विथ प्रेडिक्शन्स. सो असे जे बायस आहे त्या मॉडेलमध्ये क्रिएट होतात. मग नेक्स्ट कन्सेप्ट इज ओव्हरफिटिंग. मग ओव्हरफिटिंग काय असते? ओव्हरफिटिंग हॅपन्स वेन द मॉडेल लर्न्स टू मच फ्रॉम द ट्रेनिंग डेटा. मग आपण असं पण नाही करू शकत, म्हणजे आपल्याला जर असं वाटलं की आता आपल्याला अंडर फिटिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, मग अंडर फिटिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण असं केलं की आपलं मॉडेल कमी म्हणजे डेटावर चांगलं परफॉर्म नाही करत आहे ना, पॅटर्न रिकॉग्नाइज नाही करत आहे, तर मग आपण असं जर डिसाईड केलं की आपण आपल्या मॉडेलला जास्त डेटा देऊ आपल्याकडे अवेलेबल आहे, तर म्हणजे इन्स्टेड ऑफ 10,000 रोज आपण 10 लाख रोज दिले डेटाला ॲज अ इनपुट, आपल्या मॉडेलला ॲज अ इनपुट जो डेटा आहे तो. पण मग ही पण ही पण कंडिशन जी आहे ती एक प्रॉब्लेमच आहे आपल्या मॉडेलसाठी. मग काय करतं की ओव्हरफिटिंग मीन्स ओव्हरफिटिंग हॅपन्स वेन मॉडेल लर्न्स टू मच फ्रॉम द ट्रेनिंग डेटा इंक्लुडिंग नॉईज अँड आउटलायर्स. इट परफॉर्म्स व्हेरी वेल ऑन ट्रेनिंग डेटा बट पुअरली ऑन टेस्ट डेटा. Overfitting happened due to model too complex, too many features, very little data, no regularization and high variance. मग ओव्हरफिटिंग त्या केसमध्ये होते की जेव्हा आपण मॉडेलला खूप सारा डेटा प्रोव्हाइड करतो आणि मॉडेल त्या डेटामधून प्रत्येक पॅटर्न लर्न करण्याचा ट्राय करतोय. आता म्हणजे लेट्स से की आपण एक डेटा दिला आहे, तर मग त्या डेटामध्ये एजेस डिफाईंड आहे कस्टमरच्या. मग त्या कोणाची एका कस्टमरची एज आपण आउटलायर म्हणून दिले. आउटलायर म्हणजे अशी व्हॅल्यू की जी त्या डेटामध्ये फिट बसत नाही, ती एक फॉल्स व्हॅल्यू आहे. लेट्स से की मी एजमध्ये 500 इयर्स अशी एज दिली किंवा -3 -4 अशा एजेस दिल्या. तर मग मॉडेल काय करतं की आधी तर आपलं मॉडेल जेव्हा नॉर्मल होतं तर मग ते त्याला म्हणजे कन्सिडर नाही करणार, पण आता जास्त डेटा येतोय त्या टाईपचा तर मग मॉडेल त्याला पण कन्सिडर करण्यात चालू करेन. की मग आपण जर असं प्रेडिक्ट करण्यात सांगितलं ना की लेट्स से की आपण एजनुसार व्हेरीफाय करतोय की जो म्हणजे द ह्युमन इज अलाइव ऑर नॉट, मग आपण -3 -2 किंवा 500 400 300 अशा जरी इनपुट्स दिले तरी पण आपला मॉडेल प्रिडिक्ट करेल की येस इट इज अलाइव ऑर समथिंग. मग असे जे केसेस आहे म्हणजे जास्त डेटा पण देणं मॉडेलसाठी चांगलं नाही. ओव्हर फिटिंग मग तेव्हा अंडर फिटिंग हा प्रॉब्लेम आहे की अंडर फिटिंगमध्ये आपलं मॉडेल रिकॉग्नाइज नाही करत पॅटर्न आणि ओव्हर फिटिंगमध्ये जरा जास्तच रिकॉग्नाइज करतं. मग ह्या दोन्ही कन्सेप्ट अशा व्हॅरी करतात. मग ओव्हर फिटिंग यामुळे होते की कधी कधी आपण आपलं मॉडेल खूप कॉम्प्लेक्स असतं. कॉम्प्लेक्सिटी ऑफ मॉडेल मीन्स की आपला जो डेटा आहे तो डेटा खूप हार्ड आहे अंडरस्टँड करण्यासाठी, मग तेव्हा ती ओव्हरफिटिंग होऊ शकते. मग टू मेनी फीचर्स म्हणजे आपण जे इनपुट फीचर्स देतो आहे, तर मग इनपुट जितके देतो आहे त्याची साईज जास्त होते. जर मग लेट्स से की आपण 100 200 असे फीचर्स देतो आहे एका मॉडेलला, तर मग ती खूप मोठी साईज आहे एका मॉडेलसाठी अंडरस्टँड करण्यासाठी. दॅट्स वाय टू मेनी फीचर्स हे पण एक कॉज होतं की कधी कधी आपलं मॉडेल ओव्हर फिटिंग करायला लागतं. मग कधी डेटाची साईज जर कमी असली तर मग तेव्हा आपण मॉडेल जे आहे ते ओव्हर फिटिंग करतं. नो रेग्युलरायझेशन, आपला जो डेटा आहे तो
फॉर्मॅटमध्ये नाही, फॉर्मॅटिंग नाही केलेलं आपण तेव्हा आपण, आणि हाय व्हॅरियन्स. मग व्हॅरियन्स इज एरर दॅट हॅपन्स वेन मशीन लर्निंग मॉडेल्स लर्न्स टू मच फ्रॉम द डेटा इंक्लुडिंग रँडम नॉईज ॲज वेल. मग हे झालं आपलं अंडर फिटिंग, ओव्हर फिटिंग. मग आपलं मॉडेल कसं पाहिजे, तर मग आपलं मॉडेल पाहिजे ॲप्रोप्रिएट फिटिंगने. मग ही डायग्राम आहे अंडर फिटिंगची. मग अंडर फिटिंगमध्ये काय केलं आहे की आपला जो डेटा आहे, तर मग जे एकदम डार्क ग्रीन पॉईंट्स दिसत आहे तो आपला ॲक्च्युअल डेटा आहे. पण अंडर फिटिंगमध्ये काय होतं आहे, ही लाईन काय इथं गेलेली, ही लाईन फक्त 3-4च पॉईंट्स आहे ज्यांच्या आसपास व्हेरी करते. पण मग असं म्हणजे आपला मॉडेल तिथं म्हणजे जे रिझल्ट्स घेतो आहे ना तो इथनं घेतो आहे सगळे, बट आपले जे ॲक्च्युअल रिझल्ट्स आहे ते इकडं आहे. मग ते म्हणजे पॅटर्न रिकग्नाइज नाही करत आहे मॉडेल बरोबर, त्यामुळं याला म्हणतो आपण अंडर फिटिंग. आणि ओव्हर फिटिंग, मग ओव्हर फिटिंगमध्ये काय करतो आहे की मॉडेल प्रत्येक फीचरला म्हणजे प्रत्येक जे आपलं इनपुट आहे ना त्याला कॅच करण्यास ट्राय करते. मग इथं काय होतं आहे, जिथं जिथं ग्रीन डॉट्स आहे म्हणजे डार्क ग्रीन डॉट्स आहेत, तर मग तिथं मॉडेल काय करते, ट्राय करते ते त्याचं कॉन्टेक्स्ट बनवण्याचं इन मेमरीमध्ये. तर मग इथं सगळा जो कॉन्टेक्स्ट आहे तो त्याने रेडी केला आहे. पण मग इथं ओव्हर फिटिंग झाली. मग आपलं मॉडेल कसं पाहिजे, तर मग इथं जसं की ॲप्रोप्रिएट फिटिंगमध्ये दाखवलं आहे, त्यात काही म्हणजे ज्या व्हॅल्यू दॅट इज नॉट रिलेव्हंट टू इट त्या पण असल्या तर चालेल, बट मॉडेलने त्या व्हॅल्यू नाही केलं पाहिजे, म्हणजे ओव्हर फिट नाही केलं पाहिजे, नॉईजमधून त्यामधून अंडरस्टँड नाही केलं पाहिजे. So this is all about overfitting and underfitting.